क्लास शिकवणं चालू असताना एकाग्रता अशी ठेवायची. बाहुबली पिक्चर मधला हिरो समजायचं की समोर माझ्यावर सगळं जनता डिपेंड आहे, बरोबर आहे. सर्व प्रदेश माझ्यावर डिपेंड आहे आणि त्याला धक्का लागता कामा नये. म्हणजे ज्ञानाच्या कक्षेमध्ये सुद्धा असं लक्ष ठेवायचंय, इकडे समोर लक्ष पाहिजे. माझ्याकडे नसलं चालतं, पण कुणीकडे बोर्डवर लक्ष द्यायचंय. आता सरावासाठी उदाहरणे बी बघायचे. याच्या अगोदर आपण पहिला भाग पाहिला, ए भाग पाहिलाय, त्याचा व्हिडिओ सुद्धा बघून घ्या जे नवीन येते. आणि आता तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचंय. दोन भावाच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होते. तर मोठ्या भावाचे आजचे वय किती? आता टार्गेट काय सांगा? मोठ्या भावाचे आजचे वय काढायचे, ते सुद्धा आजचं काढायचं, पूर्वीचं नाही किंवा नंतरचं नाही. तर मग आता दोन भाऊ म्हणजे काय? आवळे जावळे नाही, त्याच्यामध्ये पण लहान मोठे. तर याच्यामध्ये काय लहान आणि मोठा भाऊ असं लक्षात ठेवायचं. त्यांच्या वयाचे आजच्या वयाचे गुणोत्तर, आजच्या वयाचे गुणोत्तर किती सांगा? 2:3 आहे. आणि 4 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी वाटल्यास तुम्हाला असं घ्यायचं असेल तर या ठिकाणी 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं सांगा? 1:2. आणि आजच्या वयाचं गुणोत्तर किती सांगा? 2:3 आहे. तर मग आता याच्यामध्ये काय करायचा? तिरपा गुणाकार. काय करायचा? तर मग आता इथं तिरपा गुणाकार करायचा आहे. सांगा 1 3 3 2 2 4 यांची करायची वजाबाकी. आता 3 मधून 2 गेला 1 आणि 4 मधून 3 गेला किती राहिला? 1. समजलं? तर आता किती वर्षापूर्वी म्हणलं सांगा? 4. तर गुणीला 4 मानायचे. म्हणजे आता सांगा 4 1 4. 1 वाटा किती आला? 4. कोणाचं काढायचं सांगा? आता आजचं मोठ्या भावाचं वय, तर मग आता मोठ्या भावाचं 3x समजायचं आणि लहान भावाचं किती? 2x. याला वर मांडा का खाली मांडा? गलतीन समजा वर किंवा खाली मांडलं गेलं तर पुढे काही ते गणित जात नाही. मग आता 3x म्हणजे काय? 3 गुणीला x किंवा 3 गुणीला 4 म्हणजे 4 त्रिक किती? 12. किती आहे सांगा? आज 12 वर्ष. सर्व गणित एका स्टाईलनं गणित आहे, हे ध्यानात घेणं खूप महत्वाचं आहे. आता त्याच्यानंतर पुढचं गणित पहा. दोन बहिणीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 होईल. तर लहान बहिणीचे आजचे वय किती? आता इथं 2 बहिणी, 12 बहिणी कशा आहे सांगा? लहान आणि मोठी बहीण. तर मग आता सांगा त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे सांगा? 4:5. समजलं का? आणि त्याच्यानंतर किती? 8 वर्षानंतर. तर 8 वर्षानंतर किती आहे सांगा? 6:7 आहे. तर काय करायचं आहे? लहान बहिणीचं वय काढायचं. हे टार्गेट आहे, असं त्या ठिकाणी अंडरलाईन मारायची की लहान, ते टार्गेट दिले. आता त्याच्यानंतर काय करायचं? तिरपा गुणाकार. काही बदल करायचा नाही, एकच यानं सोडायचंय. 4 7 28 आणि 6 5 30. तर आता यांची करायची वजाबाकी. 7 मधून 6 गेला 1, मायनस प्लस काही घेणं नाही, तिथं प्लसच मांडा. आता 30 मधून 28 गेले किती राहिले सांगा? 2. 8 वर्षानंतर मला तर काय? 1 गुणीला 8. 8 वर्षानंतर म्हणजे काय? 1 गुणीला 8. आता सांगा 2 आणि 8 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. बे एक बे, बे चौक 8. आता 4 1 4. ती एक वाटा किती आला वयाचा सांगा? 4. इथे वयाचा एक वाटा काढायचा. आता कोणाचं वय काढायचं? लहान बहिणीचं. मग आता लहान लहान म्हणजे काय सांगा? 4x आहे. मोठ्या बहिणीचं किती आहे? 5x आहे. तर आता 4x म्हणजे काय? 4 गुणीला 4 आणि 4 चौक काय? 16. केव्हाचं काढायचं? आजचं. या ठिकाणी आजचं वय 16 वर्ष आहे. समजलं का गणित? आता त्यानंतर पुढचं गणित पहा. आई व मुलगा यांच्या आजच्या वयाच्या गुणोत्तर 10:3 आहे. 9 वर्षानंतर त्यांच्या वयाच्या गुणोत्तर 7:3 होईल. तर मुलाचे आजचे वय किती? आता याच्यामध्ये पात्र सांगा कोणकोणते आहे? सगळ्यांनी बोलायचंय. जो थांबला तो संपला. चालणाऱ्याचे भाग्य चालते, थांबणाऱ्याचे भाग्य उद्या करू, हे सैतानाचं वाक्य आहे. सैतानाचे शब्द आहे, त्याच्या नादी लागायचं नाही. आणि इतकं झांबलेपणानं कोणी गचकलंय, मला मरगळ चढली, आळत चढला, हे काही गोष्टी नाही. त्याच्या घरी जायचं, खटाखट तोंडात आणून घ्यायच्या. चुकलं त्या दिवशी आहे का नाही? रात्री ज्यावेळेस 5 मिनिटांमध्ये मी काय केलं, चुकलं असेल तर तोंडात आणून घ्या. आणि ज्या दिवशी तुमच्या तोंडात आणणं बंद होईल त्या दिवशी तुमचा खरा अभ्यास चालू झाला असं म्हणायला काही हरकत नाही. तर मग सांगा आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती? 10:3. आता त्याच्यानंतर हे झालं आजच्या वयाचं गुणोत्तर. आता सांगा 9 वर्षानंतर 7:3 होईल. तर आज सांगा मुलाचे आजचे वय किती? तिथे हे टार्गेट मुलाचे आजचे वय. समजलं का? तर मग आता सांगा मुलाचे आजचे वय काढण्यासाठी, वयाचा एक वाटा काढण्यासाठी काय करायचं? तिरपा गुणाकार आणि वर्षाची वजाबाकी, खालच्याची वजाबाकी. मग आता तिरपा गुणाकार सांगा. 10 त्रिक
30 आणि 3 7 21. तर मग आता सांगा 30 मधून 21 गेले किती राहिले 9 आणि 7 मधून 3 गेले किती राहिले 4. तर मग आता काय करायचं माहिती का 9 वर्षानंतर मला तर गुन्हेला 9 करायचे 9 1 9 9 1 9 कडले 4 1 4 ते एक वाटा किती आला सांगा सोपं आहे का नाही. तर आता इथं कोणाचं वय काढायचं मुलाचं आजचं वय. तर आता मुलाचं आजचं वय म्हणजे काय 3x आणि आईचं वय किती सांगा 10x. मग आता 3x म्हणजे काय 3 गुणिला 4 4 त्रिक 12. थोडं लक्ष द्या काळजीपूर्वक नंतर सुद्धा हे करू शकता आहे का नाही. तर मग आता इथं सांगा किती आलं सांगा आजचं वय 12 वर्ष. आता पुढे बघा वडील आणि मुलगा यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 5 होते 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 होईल. तर मुलाचे आजचे वय किती. आता सांगा याच्यामध्ये पात्र काय सांगा वडील आणि मुलगा यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर किती सांगा 5 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 5 आणि तर मुलाचे आजचे वय किती काढायचंय. आता याचं नाही इथं डबल दिलेले 5 5 याला घाबरायचं नाही. याची काय करायची सांगा 5 आणि 5 10 हे लक्षात ठेवायचं. तर तिकडं हे 10 करायचं गुन्हेला करायचं नंतर. मग आता सांगा एक वाटा काढण्यासाठी काय करायचं तिरपा गुणाकार वरच्याची वजाबाकी खालच्याची वजाबाकी. सांगा 5 2 10 5 1 5 करायची वजाबाकी वरच्याची म्हणजे 5 आणि 2 ची 5 मधून 2 गेले किती राहिले 3 10 मधून 5 गेले किती राहिले 5. आता हे किती दिसतात तुम्हाला यांची बेरीज 10. तर गुन्हेला 10 करायचं आहे का नाही सोपं एवढंच काम करायचंय पूर्वीची आणि नंतरची बेरीज. सांगा 5 1 5 5 2 10 आणि 3 2 6. तर x बरोबर किती 6 म्हणजे एक वाटा 6 6 म्हणजे x आणि x म्हणजे काय 6. समजलं का तुम्हाला एवढं. आता त्यानंतर तर कोणाचं मुलाचे आजचं वय काढायचं. मुलाचं वय किती आहे सांगा 1 आहे ना. तर म्हणून एक गुन्हेला काय करायचं 6 म्हणजे 6 1 पण हे केव्हाच झालं नाही नाही 5 वर्षापूर्वीच झालंय 5च्या लाईन मध्ये ना. तर आता इथं आजचं काढायचं असन तर आता पूर्वीकडून आजकडे यायचं असन तर अधिक 5 करायचे. पुन्हा नंतरकडे जायचं असन तर अधिक 5 करायचे. पण आपल्याला मदत याच आहे पूर्वीकडून आजपर्यंत म्हणजे किती येईल सांगा 5 म्हणजे या ठिकाणी अधिक 5 करायचे. 6 आणि 5 किती 11. तिथं काय येईल 11 वर्ष. मी तिथं 6 दिलाय आणि पूर्वीच्या ठिकाणी टोल देतो गणित चुकन. जेव्हा परीक्षेच्या हॉलमध्ये असतो छाती फुगलेली असती आणि परीक्षेच्या बाहेर आल्यानंतर 6 नाही चुकलं कारण त्याच्यामध्ये 5 अधिक करावं लागत होतं. तर या ठिकाणी धोका खायचा नाही. काय म्हटलंय आजचं वय काढायचंय. इथं टार्गेट लक्षात ठेवायचं आजचं वय सांगितलंय मुलाचं. समजलं का. धोका कुठं आहे पुढं वळण आहे वाहने हळू चालवा. इथं असं या ठिकाणी आजचं वय ध्यानात ठेवायचं. पूर्वीकडून आज काढायचं एक गोष्ट ध्यानात ठेवायची. इथं फटका आहे इथं धोका आहे. 10 वर्षापूर्वी आई व मुलीच्या वयाच्या गुणोत्तर 7 होते. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 होईल. तर आईचे आजचे वय किती. तर मग आता याच्यामध्ये पात्र सांगा बोला अरे बोला ना. तर मग सांगा 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 7 आणि 10 वर्षानंतर किती 2 आता सांग कोणाचं वय काढायचं आईचं आजचं वय काढायचंय. मग आता आजचं वय काढायचं म्हणजे काय करावं लागेल इतकंच लक्षात ठेवायचं अधिक 10 करणं आजचं काढण्यासाठी म्हणजे धोका बसन का. तर मग आता वयाचा एक वाटा काढण्यासाठी काय तिरपा गुणाकार वर्षाची वजाबाकी खालच्याची वजाबाकी. तर मग आता तिरपा गुणाकार सांगा 7 1 7 आणि 2 1 2. आता यांची वजाबाकी सांगा 2 मधून 1 गेला 1 आणि 7 मधून 2 गेले 5. आता इथं 10 10 किती 20 उचलायचे 20 आणि गुन्हेला 20 करायचे. मिस व्हायचं काम नाही. मग 5 आणि 20 कोणत्या पाड्यामध्ये सांगा 5च्या 5 1 5 5 चोक. तर आता इथं 4 1 4 वयाचा एक वाटा किती आला 4 x नाव 4 आणि 4चं नाव काय x. तर मग आता इथं कोणाचं वय काढायचं आईचं. आईचं वय आहे 10 वर्षापूर्वी 7x आणि मुलाचं वय 10 वर्षापूर्वी 1x. तर आता हे पूर्वीचं वय काढायचं सांगा 10 चोक
7 आहे 7 आहे 7 गुणिला 4 7 चोक 28 28 मध्ये आज काढायचं म्हणून किती मिळवायचे 10 28 आणि 10 किती झाले सांगा 38 आईचे आजचं वय किती आहे सांगा 38 समजलं. त्यानंतर 10 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल. तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती दोघांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काढायचे. आता इथं काय म्हणलंय सगळ्यात 10 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर ही गोष्ट लक्षात घ्यायची. तर पात्र सांगा कोणकोणते मुलगा आणि वडील. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते 1:5 सांगा. 5 वर्षानंतर किती आहे 1:2. तर मग आता सांगा त्यांच्या आजचे वय काढण्यासाठी वयाचा 1 वाटा काढावा लागतो. वयाचा 1 वाटा काढण्यासाठी तिरपा गुणाकार वर्षाची वजाबाकी खालच्याची वजाबाकी. मग आता सांगा 1 2 2 5 1 5 वजाबाकी 2 मधून 1 गेला किती राहिले 1 आणि 5 मधून 2 गेले 3. आता याच्यामध्ये बेरीज कोणाची 10 आणि 5 15 उचलायचे 15 आणि गुणीला 15 करायचे. आता 3 आणि 15 कोणत्या पाड्यामध्ये 3च्या बोलायचं बाळाओ बोलल्याशिवाय जमणार नाही. 3 1 3 3 5 15 5 1 5 वयाचा 1 वाटा किती आला सांगा 5 आला. त्यांचे आजचे वय काढायचे. मग आजचे वय काढायचे असेल तर काय करावं लागेल 10 वर्षापूर्वी येतं अधिक 10 मिळवावं लागेल का नाही. तर आता वडिलांचं आजचं वय पूर्वीचं वय 10 वर्षापूर्वी किती 5 5 25 मुलाचं किती आहे सांगा 1 गुणीला 5 5 1 5 हे केव्हाचं झालं 5 वर्षापूर्वीचं. आता आजचं काढायचं म्हणजे कुणीकडे यावं लागेल 10 वर्ष अधिक करावं लागेल पूर्वीकडून अलीकडं. तर अधिक 10 मांडायचे आणि इथं अधिक 10 मांडायचे. 25 आणि 10 किती झाले 35 आणि 10 आणि 5 किती झाले. मग आता सांगा यांची आजची वय किती आहे सांगा. नाही 15 आणि पहिलं मांडा 35 आहे वय डायरेक्ट 35 आहे. आपल्याला काय विचारलंय गुणोत्तर काय विचारलंय. मग आता गुणोत्तर म्हणजे काय काट छाटकवून आलेला भागकार. गुणोत्तर म्हणजे काय समजलं का. मग आता 15 आणि 35 कोणत्या पाड्यामध्ये सांगा 5च्या 5 3 15 5 7 35 याला गुणोत्तर असं म्हणायचं. 3 7 पर्याय क्रमांक किती 4. ज्यावेळेस गुणोत्तर प्रमाणे आपण चॅप्टर शिकू त्यावेळेस ऑटोमॅटिक तुम्हाला जमल. समजलं का. आणि घाबरायचं नाही. आज सर्वजण काही आईच्या पोटामधून शिकून आलेले नसतात बरोबर. आणि जग समजा शिकायचं असेल तर अगोदर बघावं लागतंय आणि बघितल्यानंतर काय करावं लागतं ऐकावं लागतंय समजून घ्यावं लागतं आणि त्याच्यावर धुवाधार अशी प्रॅक्टिस करावी लागते तेव्हाच आपल्याला अवगत होते. पुढे पहा. एका व्यक्तीचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल. त्या व्यक्तीचे आजचे वय किती. तर मग आता 8 वर्षानंतर आणि 8 वर्षापूर्वी काय कसं समजायचं. आता नंतर म्हणजे काय अधिक आणि पूर्वी म्हणजे काय वजा. नंतर म्हणजे काय पूर्वी म्हणजे काय. मग 8 वर्षानंतर म्हणजे काय सांगा 1 अधिक 8. 8 वर्षानंतर म्हणजे काय आणि त्याच्यानंतर बरोबर आणि 8 वर्षापूर्वी म्हणजे काय सांगा. तर किती होईल सांगा दुप्पट होईल. म्हणजे या ठिकाणी वयाच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या च्या म्हणजे गुणीला गुपित तिथं गुणीला असतं चिन्ह कंसामुळे तिथं गुणीला चिन्ह घेत नाही. किती होईल सांगा समजलं की एवढा. तर मग आता इथं 1 अधिक 8 हे कायम ठेवा बरोबर. हे 2 x गुणीला आहे आणि 8 गुणीला आहे. आता 2 गुणीला x म्हणजे काय सांगा 2 x वजा 2 8 किती 16 2 गुणा 8 म्हणजे किती झाले 16 वजा चिन्ह इथं याचं. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं इथं वजा 16 आहे समजा तिकडे काय होईल सांगा इथं 2 x इथं अधिक x आहे काय होईल म्हणजे 2 x म्हणून x गेले किती राहिले 1 x. तर सांगा मग त्या वयाचं त्या व्यक्तीच्या आजचे वय किती आहे सांगा 16 वर्षे. गणित समजलं. कोणी वंचित आहे का. हे पहा हे 8 वर्षानंतर आणि 8 वर्षापूर्वी. अरे हा बरोबर आहे.
तर या ठिकाणी 1 6 अधिक 8 हे कायम ठेवायचे. नंतर सांगा 2 गुणिले x म्हणजे काय 2x आणि वजा किती 16 बरोबर. इथं अधिक 8 आहे वजा 16 आहे तर काय होईल सांगा अधिक 16. आता त्याच्यानंतर 2x आहे अधिक x आहे काय होईल सांगा. तर मग आता 2x म्हणून x गेलं x आणि 16 8 किती झाले 24 म्हणजे किती आहे सांगा 24 आहे. समजलं. आता त्याच्यानंतर पुढचं गणित पहा. अश्विनचे 15 वर्षानंतरचे वय त्याच्या 15 वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट असेल तर अश्विनचे आजचे वय किती. तर मग आता आजचे वय काढायचे असेल सांगा 15 वर्षानंतर म्हणजे काय 1 6 15. 15 वर्षानंतर म्हणजे काय आणि 15 वर्षापूर्वी म्हणजे काय. तर मग आता सांगा 15 वर्षानंतर म्हणजे काय 1 6 15 बरोबर आणि 15 वर्षापूर्वी म्हणजे काय 1 वजा 15 किती होईल सांगितलं. वयाच्या च्या म्हणजे गुणिला गुपित 1 गुणिला किती होईल सांगा तिप्पट 3 गुणिला 3. समजलं. आता 3 आहे x गुणिला आहे 15 गुणिला आहे 1 अधिक 15 हे जसे तसे लिहायचे बरोबर. सांगा 3 गुणिला x म्हणजे काय 3x आणि वजा 15 त्रिक 45 इतकं लक्षात आलं. लक्ष दे बा. तर मग आता 1 अधिक इथं काय करायचं 15 हे कायम ठेवायचे वजा 45 इथं काय होईल सांगा अधिक 45. आता 3x आहे अधिक x आहे काय होईल वजा x 3x म्हणून 1x गेले 2x आणि 15 आणि 45 किती झाले सांगा 60. आता गुणिला 2 आहे तर काय होईल भागेला 2. आता बे 30 60 म्हणजे सांगा किती आलं वय सांगाच 30. पर्याय क्रमांक समजलं का. त्यानंतर पुढचं गणित पहा. कस्तुरीचे 6 वर्षानंतरचे वय हे तिच्या 6 वर्षापूर्वीच्या वयाच्या 5 पट होईल तर तिचं आजचं वय किती सांगा. 6 वर्षानंतर म्हणजे काय काय झालं मी काय म्हणलो सांग. मी काय म्हणलो तेवढं सांग फक्त. काय पुढं लक्ष द्यायचंय. दुसरा विचार मनामध्ये येऊ नका. ज्या वेळेस शिकवत असताना किंवा आपण अभ्यास करत असताना दुसरा विचार किंवा दुसरी इमेज जर मनामध्ये येत असेल तर ती इमेज सुद्धा काय चोट्टी आहे आणि विचार सुद्धा कोणते चोट्टे. अशा विचारांना मी चोट्टे विचार असं नाव दिलंय आणि चोट्ट्याच्या नादी लागायचे नाही तुम्हाला सांगतो मी आधी. समजलं. इथं अभ्यासाच्या ठिकाणी अलाउड नाहीये. साधू बनायचं तर तमाशाला कशाला जायचंय. नोकरी मिळवायची तर ज्याच्यासाठी जे लागेल तेच करावं लागेल ना आपल्याला. ती एक गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता सांगा कस्तुरीचे 6 वर्षानंतरचे वय तिच्या 6 वर्षापूर्वीच्या वयाच्या 5 पट होईल तर तिचे आजचे वय किती. आता 6 वर्षानंतर म्हणजे काय सांगा 1 अधिक 6 बरोबर. 6 वर्षापूर्वी म्हणजे काय सांगा 1 वजा 6. आता त्या ठिकाणी काय म्हणलं वयाच्या च्या म्हणजे काय गुणिला गुपित गुणिला असतं किती पट होईल. आता 5 हे x ला गुणिला आणि 6 ला गुणिला आहे. कोणाला गुणिला आहे सांगा x आणि 6 ला. कोण गुणिला आहे मी का कोण आहे 5 गुणिला आहे. तर मग आता सांगा या ठिकाणी x अधिक 6 जसे तसे लिहा. 5 गुणिला x म्हणजे काय 5x वजा 6 पंच 30 एकाला वजा चिन्ह आहे एकाला अधिक चिन्ह आहे तर वजा गुणला अधिक म्हणजे काय वजा होईल. तर मग आता इथं सांगा आता हे 6 लिहा वजा 30 येतं काय होईल अधिक 30. आता इथं 5x कायम ठेवा इथं अधिक x येतं काय होईल वजा x. 5x मधून 1x गेला किती राहिले 4x आणि 30 आणि 6 किती होईल 36 गुणिला. आता 4x म्हणजे काय 4 गुणिला x. 5x म्हणजे काय 5 गुणिला x. 12x म्हणजे काय 12 गुणिला x. आता सांगा 14x म्हणजे काय 14 गुणिला x. तर गुणिला इथं काय 4x आहे 4 गुणिला x गुणिला 4 येतं काय होईल भागीला 4. 4 आणि 36 कोणत्या पाड्यामध्ये 4च्या 4 1 4 4 9 36. तर म्हणजे या ठिकाणी सांगा किती आहे 9 वर्ष. पर्याय क्रमांक 2. इथपर्यंत समजलं. आता पुढे बघायचं आपल्याला. आता मुलगा आई आणि वडील यांची आजची वय अनुक्रमे 8 वर्ष 36 वर्ष आणि 43 वर्ष आहेत तर आणखी किती वर्षांनी त्यांची वय 2 6 6 7 या प्रमाणात होईल. आता असे गणित विचारले जातात हे ऑप्शनवरून आपल्याला याची उत्तर काढणं महत्वाचे असतात.
तर त्याचं सूत्र एकाला लागू होतं, बाकीचे लागू होत नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून सूत्राचा वापरच नको. आता याच्यामध्ये पात्र सांगा कोण कोण आहे? अरे बोला ना बॉम्बला. मुलगा, आई आणि वडील. तर मग आता सांगा यांची वय अनुक्रमे सांगा. 8, आईचं 36 आणि वडिलाचं किती आहे? 43. मुलगा 8, आई 36 आणि वडील 43. आता आणखीन किती वर्षांनी इथं मध्ये स्पेस सोडायचा? त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 आणि 6 7 होईल. मग आता याच्यामध्ये आणखीन किती वर्ष? तर सगळ्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल बघा. तर आणखीन किती वर्षांना हे ऑप्शन मधून पाहावं लागेल ना. तर याच्यामध्ये काय सारखेच एकच त्या ठिकाणी मिळवावं लागेल. काय मिळवावं लागेल? एकच. आता याच्यामध्ये पाहिलं 8 मिळवले समजा, 6 मिळवले पहा किंवा 8 पहा. जर याच्यामध्ये आपण +6 एखादा ऑप्शन समजा जवळपास असेल तर पाहायचं. याच्यात 6 मिळवले, 6 मिळवले समजा. 8 आणि 6 किती होईल सांगा? 14. त्याच्यानंतर 36 आणि 6 तुम्हाला माहिती तिथं काय होईल? 7 2 14. आणि इथं पाहिलं 43 आणि 6 किती होईल? 49. म्हणजे 7 7 49. 7 2 14 7 7. आता सांगा 36 आणि 6 42. समजलं का? तर मग आता 14 42 आणि 49 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? कोणत्या पाड्यामध्ये? 7च्या. म्हणजे या ठिकाणी काय सांगा? 7 2 14 7 सकम 42 7 7. म्हणजे आणखीन ही जी मधली लाईन आहे किती वर्षांनी? +6 आहे का नाही? तर मग याचा अर्थ काय सांगा? 6 वर्षांनी. समजलं का? त्यानंतर पुढचं गणित पहा. निनाद, त्याची आई आणि वडील यांची वय अनुक्रमे 8 वर्ष, 32 वर्ष आणि 40 वर्ष आहे. तर आणखीन किती वर्षांनी त्यांची वय 2 5 5 6 या प्रमाणात होईल? तर आता सांगा याच्यामध्ये पात्र सांगा. निनाद, त्याच्यानंतर आई, त्याच्यानंतर वडील. तर मग आता सांगा त्यांचे निनादचं वय 8, आईचं वय 32, वडिलांचं वय किती? 40. तर आणखीन किती वर्षांनी? 2 5 आणि 5 6. तर मग आता आणखीन किती वर्ष नाही याच्यामध्ये पाहायचं. 8 8 आणि 8 16. मग इथं 8 आणि 8 16 झाले समजा. तिथं याच्यामध्ये 8 मिळवायचे. किती झाले? 48. तर मग आता 16 48 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 8 2 16 8 सकम 48. ह्या दोन याच्यावर लिंक लागली की नाही? तर याच्यामध्ये 8 मिळवायचे. किती झाले? 40. तर मग आता ह्या तिन्ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 16 40 आणि 48. सांगा. 8 2 16 8 5 40 8 सकम 48. तर आणखीन किती वर्षांनी सांगा? 8 8 8. तर मग इथं 8 लक्षात ठेवायचंय. आणखीन 8 वर्षांना. पर्याय क्रमांक किती? 4. समजलं? इलाज नाही, ऑप्शन पाहावं लागेल. त्यानंतर ईशा, तिची आई आणि वडील यांची वय अनुक्रमे 11 वर्ष, 32 वर्ष आणि 38 वर्ष आहे. तर आणखीन किती वर्षांनी त्यांची वय 7 14 14 16 या प्रमाणात होईल? तर मग आता याच्यामध्ये काय करायचं सांगा. ईशा, तिची आई आणि वडील. तर मग आता सांगा 11 वर्ष, 32 वर्ष आणि 38 वर्ष. म्हणजे ईशाचं वय किती आहे सांगा? 11. आईचं वय किती आहे? 32. आणि वडिलांचं वय किती आहे? मग आता आणखीन किती वर्षानं सांगा किती होईल? गुणोत्तर 7 14 आणि 14 16 होईल. तर मग आता आणखीन किती मिळवावं लागेल याच्यामध्ये? 10 मिळवून पाहिले आपण. 3 7 21. 10 मिळवले किती झाले? 3 16 48. बरोबर. तर याच्यामध्ये 10 मिळवले समजा किती झाले? 21. याच्यामध्ये 10 मिळवले किती? 48. तुम्हाला समजलं? 7 21 काय म्हणतो आपण? 3 7 21 3 16 48 म्हणजे 16 48. याच्यामध्ये आणखीन 10 मिळवायचे. किती झाले? 42. आता 21 42 आणि 48 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 3च्या आहे. 3 7 21 3 14 आणि 3 16
48 म्हणजे 7 14 14 किती 16 असं या ठिकाणी गुणोत्तर होईल. तर म्हणजे किती वर्षांनी सांगा 10 वर्षांना. मधली लाईन लक्षात ठेवायची. पर्याय क्रमांक 2 इथपर्यंत समजलं. त्यानंतर गणित पहा. 6 वर्षापूर्वी अथर्व त्यांच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर 1:5. जर अथर्वचे आजचे वय 12 वर्ष असल्यास 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती? आता या ठिकाणी गणित चेंज झालेले व्यवस्थित आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तर मग आता याच्यामध्ये पात्र सांगा अथर्व आणि वडील. आता 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होता 1:5 आणि आजचे कोणाचे अथर्वचे आजचे वय किती आहे सांगा किती 12 वर्ष आहे. आणि त्याच्या पुढे काय म्हणलं 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती समजलं. आता 6 वर्षानंतर मला आजपासून अधिक 6 मिळवले समजा याचं वय किती आलं सांगा 6 वर्षानंतर अथर्वचं 18 आलं. पण जोपर्यंत आपल्याला कोणाचं वडिलांचं वय माहिती होत नाही तोपर्यंत आपण काटछाट करून आलेला भाकर करू शकत नाही. आणि काटछाट करून आलेला भाकर म्हणजे काय त्यांचं गुणोत्तर वय. आता बघा कसं आहे. आता कुठं जायचं आपल्याला 6 वर्षापूर्वीकडे जायचंय. मग आता हे 12 कसे आले सांगा. आजचं वय किती आहे मग आता सांगा 6 वर्षापूर्वी किती असन एवढं लक्षात घ्यायचंय. मग आता इथं काय केलं 6 गुणिला 2. मग आता इथं 6 वर्षापूर्वी म्हणलं इथं किती मांडावं लागेल सांगा. अरे सही दोन्ही 12 आले ना. थांबा इथं तसं नाही समजलं समजा. आता इथं काय लिहिलं 6 वर्षापूर्वी हे 6 वर्षापूर्वी किती मग 6 वर्षापूर्वी म्हणलं हे 12 कसे आले कोणाला विचारावं लागेल एक वाट्याकडं बरोबर. 6 वर्षापूर्वी 1 आणि 5 आहे. तर मग आता इथं या ठिकाणी आपल्याला आजचं वडिलांचं वय काढायचं असेल तर मग आता या ठिकाणी 1 म्हणजे किती अरे 1 म्हणजे मग इथं काय दाखवावं लागेल आपल्याला इथं आपल्याला दाखवावं लागेल ना 6 वर्षापूर्वी त्यांचे वय किती आहे. तर आता याचा वय समजा उदाहरण 6 असेल तर वडिलांचं वय किती 6 1 6 झालं का नाही. आणि यांचं किती 6 गुणिले 6 6 5 30 झालं का नाही. हे किती 6 वर्षापूर्वी अथर्वचं वय 6 होतं आणि वडिलांचं वय किती होतं 5 पटीने का नाही. आता यांचं x आहे एवढं समजलं तुम्हाला. 5 गुणिला 6 म्हणजे xचं नाव काय 6 आहे. 6 गुणिला 1 म्हणजे काय 6 समजलं का. इथं 6 झालं इथं किती झालं 6 5 30. तर मग आता आजचं वय काढण्यासाठी याच्यामध्ये 6 मिळवले 6 किती झाले 12. याच्यामध्ये किती मिळवायचे म्हणजे सांगा आजचं वय किती आलं वडिलांचं हे समजा. इथं तुमचं काय समजा गोंधळ तो समजून घेणं महत्वाचं आहे. तर मग आता 36 मध्ये आता 6 वर्षानंतर 36 आणि 6 किती मग आता 42 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 18 आणि 42 कोणत्या पाड्यात आहे 6च्या. मग आता सांगा 6 18 आणि 6 7 42. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे सांगा 3 7. समजलं का. फक्त गोंधळ कुठे आहे तुम्हाला हे कसं आलं हे समजलंय पण गोंधळ कुठं झालाय इथं. आता 6 वर्षापूर्वी अथर्वचे किती आहे 6 आहे. मग 6 गुणिले 1 म्हणजे काय 6चे का नाही. आता त्याच्यानंतर याला गुणिला 1 वाटा आहे समजा तर इथं 1 वाटा किती आहे 6 आहे. तर हा एका वाट्यानं काय करायचं 5 गुणायचं xचं नाव 5 समजायचंय नाही xचं नाव 6 समजायचं. इथं काय समजायचं xचं नाव 6 समजायचं. तर म्हणजे 5 6 30. आजकडे याचं म्हणल्यानंतर 6 वर्षापूर्वीपासून अधिक 6 मिळवायचे किती झाले 36 आणि नंतर मिळवायचे म्हणल्यानंतर 6 वर्षानंतर अधिक 6 किती झाले 42 आणि काटछाट करून आला भाकर म्हणजे काय 3 7. 7 वर्षापूर्वी मयुरी व तिच्या आईच्या वयाच्या गुणोत्तर 1:4 होते. जर मयुरीचे आजचे वय 14 वर्षापूर्वी नाही मयुरीचे आजचे वय 14 वर्ष असल्यास 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती. तर मग आता सांगा पात्र सांगा मयुरी आणि तिची आई 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती सांगा. मयुरीचे आजचे वय किती आहे
14 वर्ष आहे, तर 7 वर्षानंतर कोणाचे त्यांच्या वयाचे गुणोत्तर, म्हणजे गुणोत्तर म्हणजे काय, काटछाट कोणाला बघा, गुणोत्तर म्हणजे काय. तर आता याच्यामध्ये काय करायचं, 7 वर्षानंतर जायचं, तर आपण मयूरचं वय सांगू शकतो किती येतं, म्हणजे अधिक 7 मिळवायचे, किती आले सांगा, 21. पण जोपर्यंत आईचं या ठिकाणी किती वय माहिती होत नाही तोपर्यंत काटछाट कोणाला भाकर म्हणजे काय, गुणोत्तर आपण सांगू शकत नाही. तर मग आता कोणीकडे जायचं वापस, 7 वर्षापूर्वी. मग या 14 मधून 7 गेले, किती राहिले सांगा, 7. आता एक वाटा 7 आहे का 7, एक वाटा म्हणजे 7 एक 7 समजायचं आहे. एक्सचं नाव एक एक्स आहे, एक गुणिला एक्स, तर इथं काय आहे गुणिला 7, म्हणजे 7 एक किती झाले 7, हे ध्यानात ठेवायचं. मग आता इथं 4 एक्स म्हणजे काय, 4 गुणिला आणि 6 चोक किती, म्हणजे इथं तुम्हाला समजलं 7 आणि 28 हे त्यांचं केव्हाचं, 7 वर्षापूर्वीचं. तर मग आज समजा याच्याकडे कोणीकडे आजचं वय मयूरचं किती आहे, 7 आणि 7 किती झालं 14, तर याच्यामध्ये किती मिळवावं लागेल, मग किती झालं 28 आणि 7 किती. आता 7 वर्षानंतर काढायचं असन तर अधिक किती मिळवायचे सांगा, 35 आणि 7 किती 42, म्हणजे तुम्हाला आईचं 7 वर्षानंतरचं वय किती मिळालं सांगा, 42. तर मग आता त्यांचं काय विचारलंय, वय माहीत झालं 21 आणि 42 आजचं, परंतु आपल्याला विचारलंय गुणोत्तर, आणि गुणोत्तर म्हणजे काय, काटछाट कोणाला भाका, गुणोत्तर म्हणजे काय. आता 21 एक 21, 21 दोन्ही 42, नाही इथं 21 एक 21 आणि 21 दोन्ही 42, तर मग गुणोत्तर किती आलं सांगा, 1:2. पर्याय क्रमांक, गणित समजलं का जाऊ द्यायचे नाही, स्टार्टिंगला रिव्हिजन आहे, नागाटी आहे, नागर कोणाला धरा वाटत नाही, बैल कोणाला हकला वाटत नाही, पण सेकंड रिव्हिजन ज्यावेळेस वखरपाळी चालते तेव्हा सोपं जातं. त्यावेळेस भुसभुशीत जमीन असेल तर वसन काढायचं काम पडत नाही, त्यावेळेस सोपं जाईल ना, तर तुम्हाला वसन काढायचं काम नाही पडलं पाहिजे, तर अशी जमीन भुसभुशीत ठेवू नये. किती बाकी आहे रे बाबा, किती टोटल किती बाकी आहे, 5 गणित घेऊन टाकतोय, शांत बसायचा. एकदा वजन तोलायची सवय लागली की लागली, कोणी मला सांगा मरणार आहे याच्यामध्ये, वजन उचलून असं असं कोणी तर सांगा, नाही तर तयार राहा, कॉन्फिडन्स ठेवा, थकला जरी असं कारण काही सांगायचे नाही, यशस्वी व्हायचंय ना, कारण काही सांगायचं नाही, इथं कारण कोणी विचारत नाही, मी इतक्या मार्कानं कटलो का तितक्या मार्कानं कटलो, उद्या ते कारण काहीच नाही पाहिजे. थकला असेल तर हळूहळू चालत राह, तू टार्गेट पर्यंत पोहोचू शकतोस. 8 वर्षापूर्वी पार्थ आणि त्यांच्या आईच्या वयाचे गुणोत्तर 1:4 होते, 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल, तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती. आता याच्यामध्ये जोपर्यंत पात्र मांडत नाही तोपर्यंत गणित सोडू शकत नाही. इथं आपल्याला स्टेप तिथं जास्त एक्सचा वापर पण करायचा नाही, जसं दिलंय एकाच पद्धतीने सगळे गणित करायचे. मग आता सांगा पार्थ आणि त्याची आई, मग सांगा पार्थ आणि आई यांचं नातं काय रे, आई आणि मुलगा, हे ध्यानात ठेवायचंय. तर मग सांगा 8 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणोत्तर किती होता, 1:4, आणि त्याच्यानंतर 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचा गुणोत्तर किती आहे सांगा, किती, 1:2. तर आता पुढे काय करायचं, तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काढायचंय. केव्हाचं काढायचं, मग आजच्या वयाचं गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला आजचं वय काढावं लागेल, आणि आपल्याला पूर्वीपासून आजकडे याचा असेल तर आधी काट करावं लागेल, हे ध्यानात ठेवायचं. काय करावं लागेल, नीट लक्ष दे बा. तर मग आता याच्यामध्ये सांगा वयाचा 1 वाटा काढण्यासाठी काय करावं लागेल, तिरपा गुणाकार. वयाचा 1 वाटा काढण्यासाठी ते अशा पद्धतीनं 1:2 2 4 1 4, तर वरच्याची वजाबाकी खालचीची वजाबाकी, मग वजाबाकी कोणाची, 1 - 2 आणि 2 - 4, प्लस मायनस संबंध नाही तिथं, फक्त प्लसच करायचं. 2 मधून 1 गेला 1 आणि 4 मधून 2 गेले 2. मग आता याचं काय करायचं, 8 आणि 8 16, तिथं ही 16 बेरीज आलेली आहे,
तर गुणीला 16 करायची. बेरीज कोणाची केली? 8 वर्षापूर्वीची आणि 8 वर्षानंतरची. 16 आलेली गुणीला 16 करायची. बे एक बे बे 8 16. वयाचा एक वाटा किती आला सांगा? एक्सचं नाव एक वाटा आहे, 8चं नाव एक्स आणि एक्सचं नाव 8. तर मग आता त्यांचा पूर्वीचा 8 वर्षापूर्वीचं वय आधी काढू, तर गुणीला 8 करू. 8 एक 8 आणि 8 चोक किती? 32. आता आजचं वय काढायचं असं ना, 8 कडून आजकडे यायचंय तर किती करायचे? अधिक 8. या दोन्ही ठिकाणी अधिक 8 करायचंय. 8 आणि 8 किती झाले सांगा? 16. आणि 32 आणि 8 किती? 40. तर मग आता याच्यामध्ये पार्थ आणि त्याची आई यांची आजची वय किती आहे सांगा? 16 आणि 40. आता विद्यार्थ्यांना काय विचारलंय? टार्गेट दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला 16 आणि 40 दिसतात का? नाही. याचा अर्थ काय? गणितामध्ये विचारताना काय सांगितलं? वयाचे गुणोत्तर, त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर. आणि गुणोत्तर म्हणजे काय? काटछाट करून आलं भागाकार. गुणोत्तर म्हणजे काय सांगा? 16 आणि 40 कोणत्या पाड्यामध्ये? 8च्या. म्हणजे 8 2 16, 8 5 40. तर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 2:5. गणित समजलं का? समजून घ्यायचंय. 6 वर्षापूर्वी आर्या आणि तिची बहीण आदिती यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होते. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होईल. तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती? आता याच्यामध्ये आर्या म्हणजे आणि तिची बहीण आदिती. आता इथं आर्या पण लिहावं लागल, कारण म्हणलं तर दोन्ही ठिकाणी कोंबड्याला काही आवाज देत नाही. आणि आदिती ध्यानात ठेवायचं, पुढचं ध्यानात ठेवायचं, शॉर्टकट मध्ये मांडलंय. तर मग आता सांगा, 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणोत्तर किती होता सांगा? 1:2. 6 वर्षानंतर किती? 3:4 होईल. मग आता तिथं पुढे काय करायचं? त्यांच्या आजच्या वयाचा गुणोत्तर किती? काय? त्यांच्या आजच्या वयाचा गुणोत्तर किती? मग आता इथं काय करायचं? अगोदर तिरपा गुणाकार तर करायचाच. वयाचा एक वाटा काढण्यासाठी, काय करायचं? तिरपा गुणाकार, वर्षाची वजाबाकी. मग आता पहा, 10 तिरपा गुणाकार 1 4 4 आणि 3 2 6. मग आता 3 आणि 4 आणि 6 आणि 4 ची वजाबाकी. 4 मधून 3 गेला 1, 6 मधून 4 गेले 2. आता इथं काय करायचं? गुणीला आपल्याला बेरीज पाहिजे. कोणाची? 6 वर्षापूर्वी आणि 6 वर्षानंतर. 6 आणि 6 किती? आता इथं गुणीला 12 करायचं. 2 आणि 12 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 2च्या. बे एक बे बे सकम 12, 6 1. आता वयाचा एक वाटा, एक्सचं नाव 6 आणि 6चं नाव एक्स सारखंच आहे आणि तो वयाचा एक वाटा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? तर 6 वर्षापूर्वीचा काढायचा, गुणीला 6 करा आणि इथं गुणीला 6 करा. 6 1 6 आणि 6 2 12 आहे. हे केव्हा झालं? 6 वर्षापूर्वीचं. पण जोपर्यंत त्यांचे आजचे वय काढू शकत नाही तोपर्यंत त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर सांगू शकत नाही. मग आता 6 वर्षापूर्वीकडून आजकडे यायचंय, 6 वर्षापूर्वीकडून आजकडे यायचंय. तर मग आता लक्ष दे बाळ. तर काय करायचं? अधिक 6. 6 वर्षापूर्वीपासून आजकडे यायचं म्हणजे काय करायचं? मग आता 12 आणि 6 किती झाले सांगा? आणि याच्यामध्ये 6 अधिक 6 किती झाले? आता इथं काय सांगा? आर्या आणि आदिती. आता त्यांचे सांगा किती आहे? 12 18 आहे. हे काय झालं? त्यांचं वय झालेत. काय झाले? मग आता 12. आता गुणोत्तर म्हणजे काय? काटछाट करून आलं भागाकार. गुणोत्तर म्हणजे काय सांगा? मग कोणत्या पाड्यामध्ये? 12 आणि 18. 6च्या. 6 2 12, 6 3 म्हणजे 2 3. पर्याय क्रमांक किती? 3. गणित समजलं का? त्यानंतर पुढचं गणित पहा. 2 भावाच्या आजच्या वयाच्या गुणोत्तर 3:4 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाच्या गुणोत्तर 4:5 होईल. तर मोठ्या भावाच्या 10 वर्षानंतरचे वय किती? 10 वर्षानंतर काढायचं म्हणजे अधिक 10 लक्षात ठेवायचंय. नंतर म्हणजे अधिक आणि कमी म्हणजे काय? वजा. या गोष्टी समजल्या. मग आता याच्यामध्ये भाऊ कसे सांगा? आवळे जावळे का? आवळे जावळे जरी असले समजा, लहान आणि मोठी आहे. तर मग आता इथं लहान भाऊ आणि मोठा भाऊ असं पात्र या ठिकाणी मांडायचंय. मग त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती सांगा? 3:4. आणि त्यांचे 6 वर्षानंतरच्या त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती सांगा? 4:5 असं या ठिकाणी मांडायचंय. आता यांचं काय करायचं? वय काढण्यासाठी अगोदर एक वाटा काढण्यासाठी काय? एक वाटा काढण्यासाठी काय करायचं? तिरपा गुणाकार
वरच्याची वजाबाकी खालच्याची वजाबाकी. मग आता तिरपा गुणाकार सांगा. 3 5 15 आणि 4 चोक 16. तर आता वरच्याची म्हणजे कोणाची 4 आणि 5 ची वजाबाकी किती आली 1. 5 मधून 4 गेला 1. 16 मधून 15 गेला किती राहिलं 1. आता 6 वर्षानंतर एकटच दिले इथं म्हणून गुन्हेला काय करायचे 6. 6 1 6. 6 पण 1 म्हणजे काय 6. तर वयाचा 1 वाटा किती त्याला सांगा. आणि 6 म्हणजे 1 आणि 1 म्हणजे काय 6. तर आपल्याला काय करायचं त्यांचं मोठ्या भावाचे 10 वर्षानंतर. आता इथं मोठ्या भावा हे टार्गेट दिलेलं आहे. तर मोठ्या भावाचं 4x आणि लहान भावाचं किती आहे 3x. तर मोठ्या भावाचं काढायचं 4x. 4x म्हणजे काय 4 गुणिले 6. 6 चोक किती 24. पण हे जे वय निघालं 24. आता याच्यामध्ये 24 असतं त्या ठिकाणी धोका खाल्ला का नाही. पण विचारताना काय विचारलं आपल्याला 10 वर्षानंतर. तर 10 वर्षानंतर म्हणजे काय सांगा अधिक 10. हे याला 10 नंतर असं म्हणायचंय. तर 24 आणि 10 किती होईल सांगा 34. हे 34 इकडे आहे. बरोबर. सगळं गणित सोडत असताना जोश आणि होश म्हणजे लक्ष केंद्रित व्यवस्थित करायचं आणि गणिताची प्रॅक्टिस करायची. काय म्हटलं जोपर्यंत इकडे तुमची चांगली प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तिथं तुम्हाला जमत नाही. म्हणजे झटके खाणारच आहे. काय झटके खायचे काय आदळायचं लहान लेकरासारखं इथंच आदळून घ्यायचंय. तिथं आदळायचं नाही. अमर आणि अमित यांच्या वयाचा गुणोत्तर 7:60 आहे. जर अमरचे 7 वर्षापूर्वीचे वय 21 वर्ष असल्यास अमितचे 9 वर्षानंतरचे वय किती. याच्यामध्ये सांगा अमर पुन्हा अमित पूर्ण नाव मांडू या ठिकाणी. सांगा त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:60 आहे. म्हणजे काय याचा अर्थ काय आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 7:60. अमरचे 7 वर्षापूर्वीचे वय किती आहे सांगा. तर अमितचे 9 वर्षानंतरचे वय किती आहे. आता इथं मांडत असताना आपल्याला काय करू आधी पूर्वी घेऊ. इथं आपण स्पेस घेऊ. आजचे किती आहे सांगा 7:08 आणि पुन्हा काय म्हणलं 7 वर्षापूर्वीचे किती आहे सांगा 21. तर याच्यामध्ये काय करायचं 9 वर्षानंतर काय विचारलंय कोणाचं वय अमितचं वय काढायचं इथं. समजलं का. तर मग आता इथं वय काढून घ्यायचं आपल्याला अमितचं काढायचं. तर मागं जायचं. आजचं 7 किती आहे बरोबर. तर मग आता इथं 7 जर समजा इकडं आलं समजा कुणीकडं हे 7x आणि 8x आहे. तर यांची आजचे वय दाखवावं लागन. काय दाखवावं लागन त्या आजच्या वयामध्ये काय 9 मिळवायचे. तर मग आता आजची वय किती आहे. तर हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सांगा 21 आहे. तर 21 मध्ये किती मिळवायचे आजकडे येण्यासाठी 7 मिळवायचे. किती झाले सांगा आजचं वय सांगा कोणाचं अमरचं आजचं वय किती आहे. तर मग 28 आहे. तर आता पुढे जर समजा इथं 28 झालंय इतकं तुम्हाला समजलं. पण याच्याशी आपल्याला काही घेणं देणं आहे का काही घेणं देणं आहे का. तर मग आता इथं कोणाचं काढायचं आपल्याला आजचं वय. मग अमितचं वय इथं काय दिलेलं आहे का स्पेस. तर मग या 28 कसे आले नाही 28 कसे आले. हे तर वरून खाली आले 28 समजलं अधिक 7 मिळवले म्हणून. पण या ठिकाणी 7x आहे. तर जोपर्यंत आपल्याला वयाचा 1 वाटा मिळत नाही इकडं थोडस वय जोपर्यंत आपल्याला यांचा वयाचा 1 वाटा माहिती माहित नाही काय 1 वाटा. मग 1 वाटा कसा काढायचा. तर 7ला विचारायचं हे 28 कसे आले. तर ते काय म्हणून मला भागेला कर नाही तर गुणीला कर. भागेला कर नाही तर गुणीला कर. तर आता गुणीला केलं समजा किती 7 केलं किती झाले 7 थांब 4 झाले. गुन्हेला 4 केले. गुन्हेला किती करायचे सांगतो तुम्हाला. हे 28 कसे आले. तर 7ला गुन्हेला 4 केलं तर 7 चोक 28 आले. म्हणून एक्सचं नाव काय लक्षात ठेवायचं 4 किंवा भागेला 7 केलं 7 चोक. समजलं का. आलेला भाकर काढून घ्यायचा नाही तर ज्याला गुणायचं ते काढून घ्यायचं. म्हणून याचा वाटा काय करायचं इथं गुन्हेला वयाचा 1 वाटा आहे 4 तर गुन्हेला काय सांगा 8 चोक 32. म्हणजे या ठिकाणी आजचं वय किती आहे सांगा. तर आता 32 मध्ये 9 वर्षानंतर म्हणलंय काय म्हणलं अमितचं वय 9 वर्षानंतर. ते हे आजचं अमितचं वय किती झालं 32 झालं. तर 9 वर्षानंतर काढायचं म्हणजे 32 अधिक 9 किती होईल सांगा 41. तर समजलं का.
आणि जर समजा तुम्हाला आमाचं 9 वर्षानंतर काढायचं असेल तर 28 9 किती होईल? 37 होईल. ही गोष्ट लक्षात घ्यायची. कुठं नाही समजलं सांगा? कोणी वंचित आहे का? समजलं नाही असं? हा, एकाच ठिकाणी फक्त इथून 21 पासून 7 पर्यंत आजच्या वयापर्यंत आलो, आम्हाला 28 समजलं. पण या ठिकाणी अमितचं काढायचं असेल तर काय करायचंय इथं नाही समजलं. पण जोपर्यंत इथं नाही समजण्यासाठी काय करावं लागेल? जोपर्यंत आपल्याला वयाचा एक वाटा समजत नाही तोपर्यंत काढू शकतो का? मग इथं 7x आहे आणि 8x आहे आजचे वय. मग आता x नाव काय? तर मग इथं काय करायचं? 28 ला विचारायचं. हे 28 कशाला? ते काय म्हणा 7 ला विचार. 7 म्हणा मला गुणला 4 कर. 7 चौक 28. वयाचा एक वाटा किती निघाला? 4. तो वयाचा एक वाटा विचारला कोणाला? 8 चौक 32. म्हणजे आजचं अमितचं वय किती निघालं? 32. आणि 9 वर्षानंतर विचारलं म्हणून किती करायचे आहे? समजलं का? 9 वर्षानंतर म्हणजे काय? अधिक 9 करायचे. म्हणजे 32 आणि 9 किती झाले? 41. समजलं का? फक्त इथं जाणून घ्यायचं जास्त. काही अडचण? आता पुढे बघा. दीपक हा राजूपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. सुनील हा राजूपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. दीपकचे वय सुनीलच्या वयाच्या 3/2 पट आहे. तर राजू दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर काय? आता इथं पात्र मांडायचे. दीपक, त्याच्यानंतर राजू, त्याच्यानंतर असे या ठिकाणी पात्र मांडायचे. दीपक हा राजूपेक्षा 3 वर्षांनी कोणापेक्षा? म्हणजे याचं वय असेल, याचं वय किती असेल सांगा दीपकचं? x अधिक 3. अधिक मोठा म्हणजे काय? x अधिक 3. आता त्याच्यानंतर पुढे काय म्हणलं? सुनील हा राजूपेक्षा किती वर्षांनी लहान आहे सांगा? 4 वर्षांनी लहान आहे. म्हणजे याचा अर्थ काय? इथं मांडा नाही तर इथं मांडा. x वजा 4. इतकं समजलं? आता त्यांनी काय म्हणलंय? दीपकचे वय सुनीलच्या वयाच्या 3/2 पट आहे. दीपकचे वय सुनीलच्या म्हणलं तर काय होईल? इथं गुणीला 3/2 पट होईल. समजलं का? मग आता याच्यामध्ये मांडत असताना कोणाचं वयाचं गुणोत्तर काढायचं? राजू आणि दीपकच्या. तर मग आता याच्यामध्ये तुम्हाला वय कोणाचं माहिती आहे? दीपक आणि सुनील यांचं काही माहिती आहे तुम्हाला? तर मग आता इथं हसतो कशा? लक्ष दे इकडं. x अधिक 3 त्याला मजा वाटवली. आणि बरोबर काय करायचं सांगा? x वजा 2/3/2 एवढं समजलं का? 3/2. तर आता इथं भागेला 2 आहे तर काय होईल सांगा? आता इथं 2x लिहायचं आणि त्याच्यात हे म्हणजे काय? 2x ला गुणला आहे, 3 ला गुणिला आहे. मग सांगा बेत्रिक 6. बरोबर सांगा. इथं 3 हे x ला गुणला आणि 4 ला गुणिला आहे. 3 गुणिला x म्हणजे काय? 3x. काही गणित असे असतात की नाईलाज आहे त्याला. आणि वजा 3 चौक 12. आता मोठं पद कोणतं आहे सांगा? 2x आणि 3x मध्ये मोठं पद तिथंच ठेवायचं. 3x आणि अधिक 2x तर काय होईल? वजा 2x. आता इथं 6 अधिक लिहा. वजा 12 आहे तर काय होईल? 12 आणि 6 किती झाले? 18. मग आता इथं किती आलं सांगा? x नाव किती आलं? 18. म्हणजे याचा अर्थ काय? राजूचं वय किती आलं सांगा? 18. आणि दीपकचं वय काढायचं म्हटल्यानंतर x 18 आहे का नाही? 18 आणि 3 किती? 21. आणि यांचं वय काढायचं म्हणलं याला बाजूला राहा म्हणाव. इथं 18 म्हणजे 18 मधून 4 गेले 14. म्हणजे या ठिकाणी काय? दीपकचं, राजूचं, सुनीलचं वय अनुक्रमे 21, 18 आणि 14 आलं. आपल्याला विचारताना काय विचारलं? राजू आणि दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर. राजूचं वय किती आहे सांगा? 18. दीपकचं वय किती आहे? 14 आहे. मग आता गुणोत्तर म्हणजे काय? काट छटकवून आले बाकार. गुणोत्तर म्हणजे काय? हा दीपक विचारला का? हा, दीपक 21 आहे. दीपक 21. मग 18 आणि 21 कोणत्या पाळ्यामध्ये सांगा? 3च्या. म्हणजे ते सांगा 3 सका 18 3 7 म्हणजे 6 7. पर्याय क्रमांक किती? 3. समजलं का? याची थोडीशी काळजीपूर्वक घ्यायचंय. आता लिहिताना फक्त काय? दीपक हा राजूपेक्षा 3 वर्षांनी मोठा म्हणजे 1 अधिक 3. म्हणजे याचा अर्थ काय? राजूचं काय? ती 1 आहे, x आहे. आणि दीपकचं किती आहे? त्याच्यानंतर सुनील हा लहान आहे. लक्षात? तर लहान म्हणलं तर काय? x वजा 4.
पण बोलताना काय बोललं त्यांनी, दीपकचे वय सुनीलच्या वयाच्या च्या म्हणजे गुन्हेला कोणाच्या, सुनीलचं वय किती 1+4 आहे, तर च्या म्हणजे तर गुपित आहे 3/2. तर यांना काय करायचं, स्वतंत्रपणे घ्यायचं. जसं आपण कस्तुरीचे वय घेतलं अगोदर, तर म्हणजे 12 वर्षानंतरचे 12 वर्षापूर्वीचे, 6 वर्षानंतरचे 6 वर्षापूर्वीचे, या अशी जे गणित शिकलो ना त्याच पद्धतीने मांडणी करायची. बाकी म्हणजे तिथंच त्या ठिकाणी लागू होतं. तर मग आता इथं काय केलं आपण, इथं x अधिक 3 लिहिलं, x वजा 4 लिहिलं, पण 3/2 आहे का नाही इथं, इथं गुणाकाराच्या स्वरूपात आहे, गुपित गुन्हेला चिन्ह आहे. इथं भागेला 2 आहे, तिकडे काय होईल, गुन्हेला 2. कोणाला, दीपकच्या वयाला होईल. समजलं. याच्यामध्ये काय करायचं, x म्हणजे 1 वाटा काढायचा वयाचा. मग 1 वाटा कोणाचा आला वयाचा, इथं सांगा. इथं गुणाकार केला, 2x अधिक 6 आलं, त्याच्यानंतर यांचा गुणाकार केला, 3x वजा 12 आलंय. तर इथं पद जवळ घेतले, बरोबर. आणि त्याच्यानंतर काय केलं, वयाचा 1 वाटा किती आला, 18 आला. तर मग 18 कोणाचं आहे, राजूचं आहे. मग x मोठा कोण आहे, दीपक 3 वर्षाने, म्हणजे 18 3 21 झालंय. सुनील लहान आहे, तर 18 मधून 4 गेले, किती राहिले, 14. आपल्याला विचारताना राजू आणि दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर, राजूचं आणि दीपकचं वय मांडायचं. राजूचं वय 18 मानलंय आणि दीपकचं वय किती आहे सांगा, 21. तर मग आता सांग काय, कोणत्या पाड्यामध्ये 18 आणि 21, 3 3 सका 18 आणि 3 7 21, 6 7 काय आलं, त्यांच्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर आले. समजलं का, जे विचारलं तेच काढायचं. आता चला पुढे लक्ष द्या, लास्ट वाटतंय. 7 वर्षापूर्वी रीमा आणि राधा याच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते. जर राधाचे आजचे वय 42 वर्ष असल्यास 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती, विचार द्या. घुमून कसे विचार द्या, एकच पद्धत वापरायची. आता याच्यामध्ये पात्र याचं रीमा आणि राधा. आता याच्यामध्ये सांगा, 7 वर्षापूर्वी दोघांच्या वयाचं गुणोत्तर किती, 3:5. आणि राधाचे आजचे वय किती आहे, 42. हा, राधाचे 42. आणि पुढे काय विचारलं सांगा, आजचे वय म्हटलंय, आजच्या लाईन मध्ये आलंय. आणि 7 वर्षानंतर कोणाचं वय काढायचं आहे, त्यांच्या वयाचं गुणोत्तर काढायचं आहे. तर मग आता त्यांच्या वयाचं गुणोत्तर काढायचं, तर आता पहा, पहिले आपल्याला वय काढून घे. नाही, पहिले आजचे काढायचे, नंतर 7 वर्षानंतरचे काढायचे. 7 वर्षानंतरच्या वयाचे वय आल्यानंतर काट छाटकून आलं भाकर म्हणजे काय, गुणोत्तर वय. तर मग आता इथं कोणाकडे जायचं, राधाकडे जायचं. तुझं आजचं वय 42 आहे, मग 42 कशी आली, बरोबर. तर आता यांचा वयाचा वाटा आहे समजा इतका आहे, तर मग आता इथं कोणाचं काढायचं आपल्याला. मग आता इथं 7 वर्षापूर्वी राधाचं वय किती होतं, तर मग आता याच्यामधून 42 मधून 7 गेली, किती राहिले सांगा, बोमला 35 राहिलंय. आता जोपर्यंत 1 वाटा माहिती होत नाही, कोणाला विचारायचं, राधाच्या 5 आणि 35 वयाला विचारायचं की हे 35 कसे आले. तर या ठिकाणी राधा काय म्हणा, मला गुन्हेला 7 करा, म्हणजे 7 5. मग वयाचा 1 वाटा किती आला सांगा, x नाव 7 आणि 7चं नाव x. हा वयाचा 1 वाटा उचलायचा आणि इथं 3 जवळ आदळायचा, म्हणजे गुन्हेला 7 करायचे. समजलं का. मग आता सांगा सात्विक, मग आता 21 कोणाचं आहे, कोणाचं, रीमाचंच. केव्हाचं आहे, 7 वर्षापूर्वीचं. मग आता आज रीमाचं वय किती असन, तर 7 पासून अलीकडे याचं म्हणजे याच्यात अधिक 7 मिळवायचे. 21 आणि 7 किती झाले, म्हणजे कम्प्लीट या ठिकाणी 28 आणि 42 आजचं वय आहे त्यांचं. तर आता कधी केव्हाचं काढायचं आपल्याला, 7 नंतरचं. याच्यामध्ये 7 मिळवा आणि 42 मध्ये सुद्धा 7 मिळवा, म्हणजे 28 मध्ये 7 मिळवायचे, 42 मध्ये 7 मिळवायचे. समजलं का. मग 28 आणि 7 किती होईल सांगा, 35. आणि 42 आणि 7 किती होईल. आता हे काय, यांचं 7 वर्षानंतरचे वय आहे. काय आहे, 7 वर्षानंतरचं वय. मग आता हे 7 वर्षाच्या नंतरचे वय काढले, आपले काय विचारलंय, गुणोत्तर विचारलंय. काय विचारलंय, आणि गुणोत्तर म्हणजे काय, काट छाटकून आलं भाकर. गुणोत्तर म्हणजे काय, 35 आणि 49 कोणत्या पाड्यात आहे, 7 5 35, 7 7 49, म्हणजे 5 7. तर अशा प्रकारे या ठिकाणी बुद्धिमापनाचा पिरियड समजला. तुम्हाला समजलं, शनिवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं, जे अवघड चॅप्टर आहे भूमिती आणि वयवारी, त्यांच्यावर आपल्या शनिवारच्या दिवशी लक्ष केंद्रित करायचंय. त्याच्यानंतर उद्या टेस्ट आहे, 100 प्रश्नाची ध्यानात घ्यायचंय. डेली टेस्टचा अभ्यास आहे, तेही सुद्धा तुम्हाला सिलेबस देतोय. तर डेली टेस्टकडे दुर्लक्ष करायचं नाही, पुस्तकं घ्यायच्या, अभ्यासाला लागायचंय. अलक्ष 3 महिन्यामध्ये रजिस्टर बनले पाहिजे कोणत्याही हालतीमध्ये. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा क्लास घ्यायचं काम तर पडलं तर चालेल, पण आपल्याला काय करायचं माहिती का, सगळी रणनीती, कारण टार्गेट दिल्याशिवाय तुमचा अभ्यास होऊ शकत नाही.
आणि 3 महिन्यानंतर 2 पेपर हमखास होणारच आहे। याची काळजी आपल्याला घ्यायची, म्हणून कोणी निष्काळजीपणा करणार नाही। यश तुमच्यापासून दूर नाही, बरोबर? यश खेचून आणण्याची ताकद आपल्याला मनगटामध्ये आणि मेंदूमध्ये तयार करायची, याच्यापासून कोणी वंचित राहणार नाही। निष्काळजीपणा करायचा नाही, क्लासला 5 मिनिटाच्या अगोदर हजर राहायचंय। आलं लक्षात? 5-6 मिनिटं इकडे तिकडे होतील, पण तुम्ही माझे पहिलं 5 मिनिटांमध्ये समजून सांगावं लागतंय, त्याच्यावर सर्व पिरियड डिपेंड असतो। आलं?